त्याला काय लाचार वाटतात काय सगळे त्याच्यासारखे? त्याला माहित नाही सत्य हरामाचे पैसे कमवत नाही ते त्याच्या माजुरड्या स्वभावावरून आधीच डोक्यात जात होता माझ्या, पण आता तर हद्दच पार केली त्यानं. सत्य ऐक, तू शांत हो. तुझं पटतंय आम्हाला, हे असं कामं नाहीच केली पाहिजे. पण तू बिल्डर तात्यासाहेबांच्या मर्जीतला माणूस आहे सत्य, आणि मला वाटत नाही की पंकज स्वतःहून काय करत असेल. तात्यासाहेबांच्या सांगण्यावरूनच काहीतरी करत असाल असं मला वाटतंय. आणि सत्य ऐक, तात्यासाहेबांची आपली मर्जी राहावी, आपल्या डोक्यावर त्यांचा हात असावा, यासाठी आपल्याला पण कुठेतरी काहीतरी ऍडजस्ट करावं लागणार आहे. राजकारण आहे, राजकारण म्हणजे चिखल आला आणि तो आपल्या हाताला लागणारच. सत्य त्या बिल्डरची कुंडली काढ सगळी. त्यानं आधी काय केलं होतं, त्याच्या अंगावर कुठली केस होती का, कुणाची जमीन हडपली का, सगळं बघ. त्याच्या नादाला लागून उगाच बेकायदेशीर काय काम करायचं नाही आपण. जा. ओके, ती सगळीच कुंडली बाहेर काढतो मी, त्याचा कार्यक्रम फिक्स करून टाकू. चला. मंजू, तुला जरी ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी हेच खरंय. अगं मायाच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात मी. पण पप्पा, आमच्या घराचा व्यवहार कोण करेल? आणि आमचं घर विकत घेऊन मम्मी साहेबांना काय मिळणार आहे? हे बघ मंजू, मला बाकीच्या कुठल्या गोष्टी माहित नाहीयेत, पण एक वकील आला होता घरी. त्याला मी जरा गोळात घेऊन विचारल्यावर मला सगळं कळलं. त्या वकिलांनी सांगितलं मला की माया एक प्रॉपर्टी विकत घेते म्हणून. पप्पा, मम्मी साहेबांना काय मिळणार आमचं घर घेऊन? मंजू, अगं मायाला तुझ्यावरचा राग काढायचा आहे. सत्याला तू घर सोडायला भाग पाडलंस असंच वाटतंय तिला अजून. आणि आता तुझं घर विकत घेऊन तुम्हाला रस्त्यावर आणायचा डाव आहे तिचा. पण असं का करतात मम्मी साहेब? पप्पा, सत्याला मी मम्मी साहेबांपासून कधीच लांब नाही केलं. त्यांनी दोघं आता पण एकत्र यावं असंच वाटतंय मला अजून. मंजू, मायाचा स्वभाव कसा आहे तुला चांगलं माहिती. अगं तुझा द्वेष करण्याच्या नादात ती एवढी आंधळी झाली की आपण कुठल्या थराला जातोय हेच कळत नाहीये तिला. जी बाई तुझा जीव घेण्याचं कारस्थान करू शकते, तिच्याकडून अजून काय वेगळी अपेक्षा करणार आपण? नाही पप्पा, त्या मला किती बी त्रास देऊ देत, किती बी बोलू देत, मी सहन करीन. पण माझ्यावरच्या रागापायी माझ्या घरच्यांना वेटीस धरले मला नाही चालणार. मी नाही होऊ देणार असं. पण पप्पा, मला एक गोष्ट कळत नाही, आमच्या घराचा व्यवहार केला कुणी? आणि आईला कसं काहीच कळालं नाही. मला सगळ्यात आधी जाऊन आईशी बोलायचंय. हो, ते महत्वाचं आहे. तू पहिल्यांदा घरी सगळ्यांना सावध कर. आणि मंजू, हे बघ, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू अजिबात घाबरू नकोस. काही करून मायाचा हा कट उधळून लावायचाच आपण. थँक्यू पप्पा, तुम्ही वेळेत येऊन सांगितलं मला सगळं. चल निघतो आता, तू काळजी घे तुझी. हा, चल चल. चित्रकार, ओ चित्रकार, सवे, ए सवे, चित्रकार. कुठे गेली दोघं बी? सवे, चित्रकार. या दोघांच्या बी चपला दिसत नाहीत, म्हणजे ही दोघं एकत्र तर बाहेर गेले नसतील ना? त्या निबटला बाहेर भेटायला गेले का काय? का गेलं काय आमचं घर सोडून? ए कवे, कुठे गेलतीस तू? का तुला भेट केली बाहेर जायची? हाऊ मम्मी, मी इकडेच होते की. ते झालं असं कसं बिन पप्पा घरात नव्हते ना, मग मला वाटलं ते इकडेच असतं म्हणून मी बाहेर बघायला गेले तर नाहीत का इकडंच? नाही ना मम्मी, कुठंच नाहीत दोघं बी. मला तर राहून राहून असं वाटतंय का ते दोघं बी का नाही सत्या निबटला भेटायला गेले असतील ना? सेम पिच मम्मी. मला काय कुची कुची काढती? नेन कानाखाली ठेवून एक. सॉरी मम्मी. खोकला कुठली? पण मम्मी, मी आता सत्यदाच्या घरला बी जाऊन आले.
त्यांचं घर बंद आहे आणि सत्य तर आता ऑफिस मध्ये असतोय ना. मग कुठे गेले असतील हे? त्या नेपलेटला तर भेटायला गेले नसतील ना? हाव मम्मी, गेले असतील तर जाऊ दे की, त्यात काय नवीन आहे. अगं जाऊ दे की गेले असतील तर, पण जर आपण त्या नेपलेटचं घर विकतोय ह्याची कुणकुण जरी चित्रकार लागली का नाही तर ती जाऊन त्या नेपलेटला सावध करते. हाव मम्मी, पण कशी लागल कुणकुण? तो वकील आलता तेव्हा पप्पांसोबत घरातच नव्हते ना. खुल्या टाळकीचेच का ग? भिंतीला बी कान असत्या. हायो मम्मी, भिंतीला बी कान असते होय. अगं महा नाही तशी. कवे काय बी झालं तरी ह्या टायमाला मला रिस्क न काय. त्या नेबलेटचा टप्प्यातच कार्यक्रम करायचा आहे बघ. तेव्हा तू बी जरा सांभाळून राहा. आपला प्लॅन कुणाला बी नाही कळला पाहिजे. काय बी झालं तरी त्या नेबलेटला रस्त्यावर आणल्या बेगर गप बसायचं नाही. मंजू, त्या सीसीटीव्ही फुटेजच्या डिटेलची फाईल दे ना. मंजू, मंजू, हा अगं ते सीसीटीव्हीच्या डिटेलची फाईल दे. हा देते. मंजू, कसला विचार करत होतीस? आणि ते सत्याचे पप्पा आले होते ते कशासाठी? घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुझ्याकडे बघून वाटत नाहीये सगळं ठीक आहे. काय झालं सांग? भारती मावशी, पप्पा मला सावध करायला आले होते. सावध करायला? कशाला? नाही म्हणजे असं काय होणार आहे सावध करण्यासारखं? मम्मी साहेब आमचं घर विकत घेतात. मला, आईला आणि अमृताला बेघर करायचा डाव आहे त्यांचा. मम्मी साहेब असं करणार आहे? अगं तुझ्या रागात ना आंधळी झाली आहे ती बाई. एक बाई असून ना दुसऱ्या बाईच्या वाईटावर टपली आहे.